नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिरे. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन मध्ये वेलकम. आज आता आपण 4 तारखेला आहोत आणि उद्याचं प्रेडिक्शन आपण करत आहोत की उद्या मार्केट कसा राहील. जर आपण निफ्टीवरती वळूया, जर निफ्टी आज जर बघाल मित्रांनो, तो पूर्ण साईडवेज आहे, पूर्ण डोजी त्यांनी बनवलेले आहे. त्याला नाही कळत आहे की उद्या काय करायला पाहिजे किंवा कुठे जायला पाहिजे. ब्रेकआउट झालाय, पण ब्रेकआउट नंतर तो इथे सस्टेन करतोय. आणि आज ते का झालं त्याच्या मागचं कारण पण आपण बघूया काय झालं ते. जर तुम्ही बघाल शनिवारपासून, जो शनिवारी एक ट्रायल साठी घेतला होता, शनिवारी पासून ते आज सोमवारपर्यंत पूर्ण दिवस एकाच रेंज मध्ये आहे बघा. एका रेंज मध्येच काम करतो आणि जेव्हा एका रेंज मध्ये जेव्हा काम करतो मित्रांनो, साईडवेज जेव्हा होतो किंवा डोजी जेव्हा होतो, तेव्हा आपण काय करतो, तर त्याच्या दुसऱ्या दिवशीची कॅन्डल आपण बघतो की दुसऱ्या दिवशीची कॅन्डल काय ग्रीन आहे की रेड आहे, आणि त्यानुसार आपण कन्सिडर करतो. आणि जर पण आपण ह्याच्यानुसार जर बघितलं, ओआय नुसार जर आपण बघितलं मित्रांनो, तो ओआय नुसार जर तुम्ही बघाल विकली टाइम फ्रेमला जर बघाल तर 22,400, जो आता करंट जी क्लोजिंग आहे ती 22,405 आहे. पण 22,400 ला जो कॉल रायटिंग आहे ती 64 लाखाची आहे मित्रांनो. आणि पुट जवळजवळ 52 लाखाचे आहे. म्हणजे जेमतेम त्यातल्या तिथेच आहे. म्हणजे उद्या समजा मार्केट कुठे होतो पण त्याच्यावर 7 तारखेची एक्सपायरी आपल्याला डिपेंड करता येईल. वरती जर तुम्ही बघाल तर 22,500 आहे मोठा रेजिस्टन्स, त्यानंतर आणि जर सपोर्ट बघितला तर 22,300. म्हणजे उद्या जो मार्केट असेल तो मोस्टली 22,300 ते 22,500 या रेंज मध्ये असू शकतो. उद्या मार्केट मोठा आहे कारण फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, मंगळवार आहे, आज डोजी झालेले आहे. त्यामुळे उद्या मार्केटमध्ये मुवमेंट येण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो. आणि जर मंथली टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघाल तर मंथली टाइम फ्रेमवर एकदम क्लिअर कट दिसतंय की 22,500, आणि खाली जर तुम्ही बघाल तर 22,300 हा सपोर्ट आहे. म्हणजे 100 पॉईंट वरती, 100 पॉईंट खाली. आणि जर का तो ब्रेक झाला तर 22,200 मोठा सपोर्ट आहे, जो विकली टाइम फ्रेमला आपल्याला, विकली टाइम फ्रेमला जर आपण बघितलं तर 22,200 खूप मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने मंथलीला सुद्धा मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. आज जर मार्केट निफ्टीचं जर तुम्ही बघाल तर त्याच्या मागचा मेन रोल जो आहे तो रिलायन्सने केलेला आहे. आज रिलायन्सला आहे ना मित्रांनो, जर तुम्ही बघाल त्यांनी सायकोलॉजी लेवल जी असते 3,000ची, ती सायकोलॉजी लेवल त्यांनी ब्रेक केलेली आहे. त्यांनी पण जर शनिवारचं मार्केट आपण कन्सिडर नाही करत आहोत की आपण डोजी नंतर आहे ना, त्यांनी ग्रीन कॅन्डल दिले जी अप मुवमेंटची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो 3,000ची लेवल, जी एकदा दोनदा आणि तीनदा आणि 4 वेळा त्यांनी तिथूनच तो फिरत होता 3,000च्या लेवलला. आणि आज त्यांनी स्मूथली त्याला ब्रेकआउट दिले, आणि ब्रेकआउट दिल्यामुळे काय झालंय, तो 3,000च्या वर आहे. तर आपल्याला उद्या काय करायचंय की ते चेक करायचं की जर रिलायन्स याचा 3,000च्या खाली जर येतोय, तर ऑब्व्हियसली निफ्टीला पण तो खाली घेऊन येईल. तर त्याच्यावर आपण वॉचलिस्ट करणार आहोत. दुसरा जो मार्केट लीडर आहे, ज्याला आपण HDFC बँक म्हणतो, हे दोघ जण जर बघाल तर HDFC बँक सुद्धा पण डोजीज बनवलेले आहे कॅन्डल. त्यांनी निफ्टी सारखे त्यांनी पण डोजी बनवले, पण त्यांनी त्याच्या बाईंग झोनवर आहे तो मित्रांनो. बाईंग झोनवर असल्यामुळे काय होतंय की तिथे तो डोजी बनवतोय, एक साईड वेजला जातोय तो, की काय करायचं. कारण शुक्रवारी त्यांनी मोठा ब्रेकआउट दिलेला, आणि ब्रेकआउट दिल्यानंतर ते अ, तो कन्झ्युम करतोय. तर मित्रांनो एकदम क्लिअर कट आहे. निफ्टीमध्ये आपल्याला एकदम उद्याचं काय मेक आणि बेक आहे, जवळजवळ उद्या कसं ओपनिंग होते त्याच्यानुसार आपण प्लॅन करणार आहोत. जर उद्या ओपनिंग गॅपअप जर झाली तर 22,500 पर्यंत जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपण गॅपअप जरी झाले तरी 22,500 ला एकदा प्रॉफिट बुकिंग करणार आहोत, किंवा तिथे आपण प्राइस ऍक्शनची नुसार पुट्स मध्ये आपण जाऊ, की जेणेकरून तो 22,500 ते 22,400 मध्ये इझिली येऊ शकतो. दुसरं आहे की जर 22,400च्या खाली जर ओपन झाला तर मित्रांनो मोठा सपोर्ट आहे 22,300चा. मोठा सपोर्ट आहे, आणि मोठा सपोर्ट असल्यामुळे तो 22,300 वरून परत 22,400 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. मार्केट जेव्हा जेव्हा खाली पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला बाय साठी त्याच्यात एंट्री बघायची आहे, शॉर्ट सेल साठी नाही. कारण मार्केटमध्ये जोपर्यंत 22,800च्या वरती आहे मित्रांनो, तोपर्यंत ही जी रेंज आहे 22,850, 22,875, तोपर्यंत मार्केट मात्र
गॅपअप होण्याचे चान्सेस आहेत किंवा नवीन हाय बनवण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एचडीएफसी बँक पण चालतोय, रिलायन्स ब्रेकआउट देतोय, त्यामुळे मोठे दिग्गज जर त्याच्याबरोबर जर आले तर नक्कीच मोठा प्लॅन होऊ शकतो निफ्टीसाठी. आता वळूया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी पण जर सेम बघाल तर सेम तसंच आहे. बँक निफ्टीला जर मी सांगेन तुम्हाला तर मोठा इथे हे आहे, काय बोलतात ते त्याला, जर नीट बघाल तर गॅप डाऊन झालेला आहे. हा गॅप डाऊन केवढा आहे तर 47,800 ते 47,200 म्हणजे 300 म्हणजे 500 पॉईंटचा गॅप डाऊन होता. आणि गॅप डाऊन मुळे काय होतं की मार्केट त्या गॅप डाऊनच्या रेंजमध्ये घुसलेलं आहे. तर आता आपण हा गॅप फिल करेल, नक्कीच गॅप फिल केला, आणि गॅप फिल करण्यासाठी त्याला 48,000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. आज जातोय की उद्या जातोय ते आपण पहिलं बघूया. त्याचा जर रेजिस्टन्स जर तुम्ही बघाल तर 47,500 ला मोठा रेजिस्टन्स होता. आणि आज जर क्लोजिंग जर बघाल तुम्ही तर तिथेच झालेलं आहे, 47,456 ला आहे. 47,500 त्याला मोठा हे आहे, सपोर्ट रेजिस्टन्स आहे. आपण ओआय नुसार जर तुम्हाला दाखवायचं तर मी दाखवतो तुम्हाला विकली टाइम फ्रेमवर. जर बघाल तर क्लोजिंग बघा 47,456 झालेले आहे, आणि 47,500 बघा मोठा रेजिस्टन्स आहे आणि तिथेच आहे. जर उद्या जर गॅप डाऊन जर गॅप अप जर ओपन जर झाला मित्रांनो तर क्लिअर कर 48,000 पर्यंत जाईल, जो गॅप फिल सुद्धा करेल. आणि गॅप फिल केल्यानंतर आपण एकदा प्राइस ऍक्शनची वाट बघणार आहोत की मार्केट खाली जाते की वर जाते. चान्सेस जास्त आहेत की तिथून परत एकदा एक मुवमेंट आपल्याला मिळण्यासाठी. आणि जर गॅप डाऊन जर झाली तर 47,000ला मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. तर मार्केट 47,000 आणि 48,000 ह्या रेंजमध्ये असणार आहे पुढच्या वीकमध्ये, म्हणजे कुठल्या तर बुधवारपर्यंत राहू शकतो. जर मंथली जर तुम्ही बघाल तर मंथलीला त्याच्यामध्ये बघाल तर रेजिस्टन्स बघा 47,700 लाच दिसतोय. त्यानंतर 48,000 आणि सपोर्ट बघा 47,000 लाच आहे. आणि मोठे जर बघाल तर 49 ला आहे. मोठे जर बघाल तर मंथली मध्ये इतकं त्याच्यात ट्रेड नाही झालेलं आहे जितके तुम्ही विकलीला झालेले मला दिसत आहेत. तर विकलीनुसार जर तुम्ही बघाल जवळजवळ 22 लाख 57 लाख शेअर्स ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट तिथे आहेत 47,500 वर. तर उद्या आपण बघणार आहोत, चेक करणार आहोत की बँक निफ्टी कशी ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर त्याचा काय प्लॅन असेल आणि कुठे आपण जाऊ शकतो. जर तिथल्या तिथेच जर ओपन जर झाला, तिथल्या तिथेच जर ओपन जर झाला तर आपण प्लॅन करणार आहोत वरती जाण्यासाठी. पहिला आपला टार्गेट जो असेल तो 48,000 असेल. आणि 48,000 नंतर आपण चेक करणार आहोत की काय तिथून ऍक्शन होते, त्यानुसार त्याच्यावर प्राइस ऍक्शन काय होते त्यानुसार आपण करणार आहोत. जर जर गॅप डाऊन जर झाला तर मित्रांनो म्हणजे 47,000ला आपण सपोर्ट बघतो. आणि चांगला सपोर्ट आहे. 47,000ला जर आला गॅप डाऊन होऊन तर आपण वर जाण्यासाठीच प्लॅन करणार आहोत. तो पहिला टार्गेट असेल 47,500, दुसरा 48,000. तर मार्केट उद्या कसं ओपन होते त्यानुसारच आपण प्लॅन करणार आहोत. आणि मार्केट जेव्हा ओपन होईल तेव्हा प्राइस एक्सचेंजची आपण वाट बघणार आहोत. दुसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की जेव्हा गॅप अप होईल किंवा गॅप डाऊन होईल त्यावेळेला तुम्हाला एंट्री किंवा एक्झिट मारायची नाही. तर त्यासाठी 15 ते 20 मिनिटं तुम्हाला जवळजवळ मार्केटमध्ये तो स्टेबल होण्याची वाट बघायची आणि त्यानंतरच एंट्री मारायची मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर आणि मंगळवार आहे. दोन्ही जर तुम्ही नीट बघाल तर आपल्याला हे झालेलं आहे, डोजी कॅन्डल टाईप बनलेले आहेत. निफ्टीमध्ये पण बँक निफ्टीमध्ये पण त्याच रेंजमध्ये फिरलेले आहेत. तर जोपर्यंत हाय ह्यांचे आजचे जे हाय किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत तरी शक्यतो आपण एंट्री करणार नाहीत. किंवा जिथे हाय किंवा लोला जेव्हा प्राइस ऍक्शन मिळेल त्यावेळेलाच आपण त्याच्यात एंट्री करणार आहोत मित्रांनो. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद. थँक्यू.